पंतप्रधान भारत भेटीला आले होते आणि आल्यावरती भारतातल्या गाईड्सनी त्यांना विचारलं की सर, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलं गोल्डन टेम्पल दाखवू? तर अमेरिकेचे पंतप्रधान म्हणाले, ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायचं आहे, ना मला तुमचं सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचं आहे. मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाच्या आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा आहे, एकदा रायगड बघायचा. पोरांनो, या गोष्टी आपण योजनेत सुद्धा अवलंबल्या पाहिजेत, उद्योगात सुद्धा आणता आलं पाहिजे. मी मध्यंतरी रायगडला गेलो होतो. एक पोरग माझ्या पैसे आलं, म्हटलं दादा मला उद्योजक व्हायचं आहे. मी म्हटलं मी काय मदत करू? दादा माझं एक स्वप्न आहे. हा म्हटलं काय स्वप्न आहे? दादा मला असं वाटतं, मी आजपर्यंत ऐकलंय चलो इंग्लंड, चलो थायलंड, आमच्याकडे पॅकेज आहेत आपल्याकडं. दादा मी एक काम करणार आहे, इंग्लंडला जाणार आहे, तिकडे पॅकेज काढणार आहे. चलो रायगड, चलो रायगड, चलो रायगड. तिकडचे इंग्रज सगळे इकडे घेऊन येणार. दादा रोपवेनं नाही म्हणणार, ह्या बेण्यांना खालनं वर पायरीनं चालत नेणार म्हणला. डोक्याचा घाम जेव्हा पायाच्या नाकापर्यंत जाईल त्यावेळी त्या पोरांना रायगड कळेल. आणि इंग्रजांना रायगडावरती नेल्यावरती संपूर्ण रायगड फिरवून दाखवणार, महाराजांच्या समाधीपाशी नेणार आणि त्यांना सांगणार, हाच जगाचा बाप. डोळे उघडून बघा, हाच जगाचा बाप ज्याने 392 वर्षापूर्वी तुमच्या बापाची जिरवली. म्हणजे विनोदाचा भाग सोडा, पण त्या पोराला वाटतंय की पर्यटन इथं यावं, पर्यटनामध्ये आपली पोरं जावीत. किती पोरांना वाटलं आपण यामध्ये स्वतःचा सहभाग नोंदवला पाहिजे? नाही वाटत आपल्याला. आपण फक्त महाराज जय मनापुरते आपण डोक्यामध्ये मर्यादित ठेवले हो. शिवचरित्र हा जगातला सगळ्यात मोठा जगण्याचा मंत्र आहे. तो मंत्र तुम्ही आम्ही अनुभवला पाहिजे. आपण सहजच म्हणतो महाराजांनी आपल्याला काय शिकवलं? गनिमी कावा शिकवला. काय शिकवला? गनिमी कावा शिकवला. गनिमी कावा म्हणजे काय? गुरिल्ला युद्धतंत्र म्हणजे काय? गनिमी काव्याचं सगळ्यात मोठं उदाहरण जे महाराजांनी दाखवलं, महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकासमयी अनेक सरदार उभे होते. पण तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीनं, एका राजकीय व्यक्तीनं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात एकदाही कुठं लूट केली नाही, सुरत लुटली नव्हती. त्याला सांगा, शिवाजी महाराजांनी एकदा नाही बेटा, शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात 2दा सुरत लुटली होती. कुणाच्या जीवावरती? बहरजी नाईकांच्या जीवावरती. हे कोण सांगताय? मी नाही सांगत, इतिहास सांगतोय. आपल्या घरात एक पोस्टर असतं ताईनो, प्रत्येकाच्या घरात. कुठलं पोस्टर असतं महाराजांचं? कुठलं असतं? राज्याभिषेक. कुठलं? राज्याभिषेक. त्या चित्रामध्ये एक इंग्रज अधिकारी आहे जो महाराजांना मुजरा करतोय. तो हेनरी एके ठिकाणी लिहून ठेवतोय की ज्यावेळी मी राज्याभिषेकाला गेलो होतो तरी त्या राजाच्या शेजारी एक माणूस उभारला होता. हा तो माणूस राज्याभिषेक व्हायच्या अगोदर 2 महिने आमच्या इंग्रजांच्या वाकारीच्या शेजारी भीक मागत होता. मी माझ्या खिशातला पैसा काढला आणि ह्याला भीक टाकली. ह्या बेण्यानं 2 महिन्यात आमची सुरत अख्खी भिकारी करून टाकली. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, स्वराज्याचा गुप्तहेर बहरजी नाईक होता. एवढी गुप्त बातमी ही महाराजांचं लष्करी, महाराजांचं गुप्तहेर खातं होतं. मग महाराजांनी गनिमी कावा म्हणजे काय हो? महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महाराजांनी हंबीर मामांना बोलवलं आणि सांगितलं, मामा खर्च लय झालाय, वसूल केला पाहिजे. जगात वसुली फक्त एकांकडनं शिकावी, ती म्हणजे मराठ्यांकडनं. जगात वसुली यांच्याशिवाय कोणी केलीच नाही. तुम्हाला माहिती आहे, एक इंग्रज अधिकारी एके ठिकाणी म्हणतो, मराठे त्यांच्या घोड्यांच्या नुसत्या टापांचा जरी आवाज ऐकला तरी तिथले लोक पैसे घेऊन यायचे. एवढी दहशत. असे मारत होते की 2 दिवस वनच जात नव्हती. मराठ्यांसारखी वसुली कुणीच केली नाही, कुणाला जमलीच नाही. महाराजांनी सांगितले, जागा काढा मोक्याची, आणि काढली. महाराज एक जागा आहे. कुठली? बहादूर गड, बहादूर खानाचा गड. किती सोनं आहे? अबक्कड सोनं आहे महाराज. मग लोडा ते सोनं घेऊन या हंबीर मामा. पण इथं गनिमी कावा चालू झाला. महाराजांनी सांगितले, कान देऊ नये का? महाराज म्हणतात, हंबीर मामा लढाई करायची, पण लढाईत एकाही सैनिकाचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. काय आत टाकली महाराजांनी? लढाई करायची, पण लढाईत एकाही सैनिकाचं
रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. का? त्याचं 3 लाखाचं सैनिक आहे, 3 ते 4 लाखाचं त्या बहादूरगडावरती. उद्या सोनं लुटून याल, बहादूरगड थेट बहादूर खान, त्या गडावरचा सरदार बहादूर खान, मुघलांचा सरदार, तो सगळं सैनिक घेऊन थेट रायगडावरती आक्रमण करेल. रायगडावरती फक्त आपल्याकडे 40,000ची रिझर्व्ह फोर्स आहे, राखीव फौज. बाकी सगळं सैनिक आपलं शेती करायला गेले. अशी लढाई करायची, रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. प्रश्न पडला, असं कुठं असतं म्हणला, रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. महाराजांनी सांगितलं, हंबीर मामा एक काम करा, तुमच्याकडे सैनिक किती आहे? 60,000. महाराज मग माझ्याकडे 40,000 आहे, किती सैनिक झालं? किती झालं? 1 लाख. महाराजांनी सांगितलं, हंबीर मामा एक काम करा, बहादूरगडाच्या समोरून 40,000 सैनिक, 60,000 सैनिक तुम्ही उभा करायचं. बहादूरगडाच्या समोरच्या दरवाजा समोर पुण्याकडच्या बाजूला तुम्ही 60,000 सैनिक समोर उभा करायचं आणि त्यांनी समोरून बहादूरगडाच्या दरवाजाकडे आक्रमण करायचं. आणि तुम्ही उरलेलं 40,000चं सैनिक घेऊन बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब, या कुरकुंब गावामध्ये तुम्ही उभा राहायचं. आणि ठरलं, सूर्य उगवला आणि पहाटे 10 वाजता मराठे घोड्यावरती बसले. 60,000चं सैनिक बहादूरगडाच्या समोर आलं. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की. लढाई होणार, सैनिक जवळ आलं तर एक सरदार पळत आला बहादूर खानाचा, आणि बहादूर खाना म्हणतोय, हुजूर मराठी आगे. दिवसा बहादूर खान म्हणतोय, दिवसा ही बेनी दिवसा कधी येत नाहीत, रात्री येऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आलेत, किल्ल्यावरती 3 लाखाचा सैनिक आहे, याला कदाचित ते 4 लाख तरी असतील. या बहादूर खानानं किल्ल्यावरचे वॉचमन, गेटमॅन, हवालदार, कोतवाल पाक सगळे गोळा केले. सगळं सैनिक तयार झालं. मराठ्यांचं सैनिक समोर आलं, या बहादूर खानाचं सैनिक समोर गेलं. आता लढाई होणार, तलवारी काढल्या. हर हर महादेव, एकच गर्जना झाली, वार होणार. तोपर्यंत मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागू. मराठे पुढे, बहादूर खान मागे, मराठे पुढे, बहादूर खान मागे. मराठे काय भिली वाटतं म्हणला, 60,000 आहे, तो उघड डोक्याला ताप घेतला. आता माघार यायची नाही ती. तो जितम जितम करत बहादूर खान बहादूरगडाच्या जवळ आला. जसा बहादूर खान बहादूरगडाच्या जवळ आला तसे मराठा परत मागण्या पळत आले. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की. आता युद्ध होणार, आता तुंब युद्ध होणार. तलवारी काढल्या, तोपर्यंत मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूर खान माग, मराठे पुढं, बहादूर खान माग. म्हणला का लपाछपीचा डाव चालू आहे म्हणला. बेनी येतात, इथं माघारी पळून जातात, मराठे गायब. म्हटलं आता माघार यायची नाही. म्हणला लई ताणले तर म्हणला. तो जितम जितम करत तसा जो बहादूर खान बहादूरगडाच्या जवळ आला तसे मराठे परत मागणं पळत आले. हर हर महादेव, नमो पार्वती पते, हर हर महादेव. तलवार काढल्या, वर होणार. तोपर्यंत मराठ्याने परत रिव्हर्स गिअर टाकला, भागो. मराठे पुढं, बहादूर खान माग, मराठे पुढं, बहादूर खान माग. त्यावेळी बहादूर खानाचा एक सरदार बहादूर खान म्हणाला, हुजूर लय ताणलेत, आता माघार यायची नाही, तू चुप बेट म्हणला. जातील तिथवर बी नीता आणायची म्हणला. आणि जसं मराठ्यांनी 100 किलोमीटर अंतर पार केलं आणि मराठे जसे पुण्यात गेले तसं काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे मावळकडं आणि काही मराठे स्वारगेटकडे गेले. त्याला काय माहितीये, वारा वादळ आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले नाहीत. पण जसं मराठ्यांनी या बहादूर खानानं पुण्याची वेस ओलांडली तसं बहादूरगडाच्या पाठीमाग कुरकुंब गावामध्ये हंबीर मामा 40,000चं सैनिक घेऊन उभा होते. थेट किल्ल्यावरती गेले. किल्ल्यावर कोण, वॉचमॅन, गेटमॅन थापड्या देऊन सुजवली. सगळं सोनं घेतलं. हंबीर मामा गायब. आणि बहादूर खान पूर्ण जितम जितम करत आला. हा जसा बहादूरगडाच्या जवळ आला, ह्या बेनाला फक्त धूर दिसायला लागला. एक सरदार आला, चांगला सुजला होता त्याला. हुजूर, अरे क्या हो गया? हुजूर मराठे आगे. तू इधर आ म्हणला, मेरे पास आ म्हणला. कौन आगे थे? हुजूर मराठे आगे थे. क्या? तो हम किसके पीछे गए थे? मराठों के हुजूर. आया कौन था? मराठे हुजूर. बेनीने असं फसवलं म्हणले. 60,000 सैनिक समोर घेऊन आले.
सगळं सैनिक आमचं पळवत नेलं आणि 40,000 सैनिक मागणं येऊन किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेलं. जगातली एकमेव लढाई, रक्त न सांडली लढाई जी महाराजांनी करून दाखवली. याला गनिमी कावा म्हणायचा, यालाच गुरिला युद्ध तंत्र म्हणायचं, जे महाराजांनी तुमच्या माझ्या मातीला शिकवलं. या महाराजांना आपण स्वतःच्या स्मरणात ठेवलं पाहिजे. जेव्हा मिर्झा या मातीवरती आला तर या मिर्झाला इथली रयत छायला चालू केली. त्यावेळी महाराजांनी तह केला आणि तहात महाराजांनी किती किल्ले बहाल केले? 23 किल्ले बहाल केले. उरले किती महाराजांकडे? फक्त 16 किल्ले उरले. सगळे म्हटलं संपलं आता, काय नाही या माणसाकडं, डोक्याची केस उपडून घेईल राजा. अरे काय रे या माणसाकडं? ज्या माणसानं राणा वनातल्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात समशेरी दिला आणि त्यांना मातीसाठी लढायला शिकवलं, त्या शिवाजी राजाचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न भंगलं पण संपलं नाही. 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक शके नोंद आहे. महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे. 365 किल्ल्यांचं. आता आमच्या पोरांचं बिघडलंय होता येणं. जरा काय झालं, घे कासरा कर आत्महत्या. कोण नाही म्हणली घे बाटली कर आत्महत्या. अय कार्यकर्ते आत्महत्या करा, कार्यक्रम सुटल्यानंतर करा, कासऱ्याचे पैसे मी देतो. मरताना फक्त एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराज आठवा बर का. मरताना एकदा तरी डोक्याच्या केसापासून पायाच्या नकापर्यंत ज्या राजानं चांबडं सोलून घेतलं, हनुमानला सिंदूर फासावा तसा संभाजी राजा दिसत होता, त्या राजाला एकदा आठवा बर का आणि मग आत्महत्या करा. आज आमच्या पोरांचं आयुष्य स्टेटस ठेवण्यात चाललंय. मला प्रश्न पडतो कधी कधी, आता आपल्याकडे ग्रुप असतात की रावण साम्राज्य, तर रावणाच्या काळात व्हॉट्सअप असतं त्यानं काय स्टेटस टाकलं असतं? रावण साम्राज्य नाद केला पण वाया नाही गेला. पोरांनो स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे. 392 वर्षापूर्वी या हिंदुस्थानाच्या मातीत असा एक राजा होऊन गेला, ज्या माणसानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला. 392 वर्ष झाली. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. स्टेटस ठेवत बसू नका. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, सगळ्यात मोठं दुर्दैव जर काय असेल तर सगळ्यात मोठं चुकतंय आमचं हित चुकते. पोरग जरा नवीन काय करायचं चाललं, आई लगेच म्हणते अंतरून पाहून पाय पसर, अंतरून पाहून पाय पसर. हातपाय खुडून खुडून मरून गेलं पण आईनं काय त्याला पाय पसरू दिलं नाही. पोरग लगे म्हणतं आई गावात चहाचा स्टॉल टाकतोय बर का. आई लगे म्हणतो हे शिंदे आहे आपण, पाटील आहे आपण, चहाचा स्टॉल. पोरांच्या पाठीमागं उभं राहा. पोरांनो लाज वाटते ना धंदा करायची, 300 किलोमीटर नंतर कुठलाही धंदा करा, आयुष्यात यशस्वी व्हाल. का 300 किलोमीटर नंतर पोरांनो आपली लाज संपते. यशस्वी व्हायला शिका. सुरुवात करताना छोटी करा, नक्की करा, पण त्या छोट्या साम्राज्याचं मोठ्या साम्राज्यात विस्तारित रूपांतर करायला शिका. अहो महाराजांनी सुद्धा छोटं साम्राज्य उभा केलं की 20 मावळ्यांच्या जीवावरती शपथ घेतली आणि हिंदवी स्वराज्यात अखंड हिंदुस्थानात महाराजांनी भगवा फडकवून दाखवला. पण हे करत असताना तुमच्या वाट्याला बदनामी नक्की येईल. जो माणूस यशस्वी होतो त्या माणसाच्या वाट्याला बदनामी येते. संभाजी राजांना सुद्धा बदनामीचा सामना करावा लागला. तुम्ही आम्ही माणसं आहोत. जर आता आपल्या इकडे बरं आहे, आया आपल्या पोरांना शिवाय देऊन बोलवत असतील, पुण्या मुंबईला जातो बायका कशा कौतुक करतात आपल्या पोरांचा. आमचा राहुल ना कुणाच्या अड्ड्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. काय चाटायचं आहे का त्याला? कुणाच्या अड्ड्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. जिजाऊ असे म्हणले असते तर आमचा शोभा ना कुणाच्या अड्ड्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. तो अफजल खान त्याच्याकडे वाकून सुद्धा बघत नाही. हिंदवी स्वराज्य उभा राहिलं असतं का? राहिलं असतं का? आईने सांगितलंय जा शिवाजी राजे, तुमचा भाऊ संभाजी राजे यांना फितुरीनं मारलं. उसनं फेरा महाराज. एका आईनं आपल्या पोराला शिकवले. आता आई आपल्या पोराला काय शिकवते? बाळा सहलीला चाललायस? होय आई. बाळा मधल्या सीटवर बस. का गाई? नाही इष्टी पुढनं टुकली तरी माझं बेनं सुरक्षित, इष्टी मागणं टुकली तरी माझं बेनं सुरक्षित. माझं बेनं जगलं पाहिजे. कुमट्यातली बाकीची मरण आधी का तिकडं.
मला लय प्रश्न पडतो कधी कधी की आपण खरंच किती कुमकुत बुद्धीचे झालो होतो. आपली वस्तू सुरक्षित राहावी वाटते, दुसऱ्याची सुरक्षित नाही हो. घरातला बल्ब कधी आपण फोडतो का? कधी फोडतो का? ग्रामपंचायतीचा एकतरी शिल्लक ठेवतो का? ज्या दिवशी ग्रामपंचायतीचा एखादा बल्ब शिल्लक राहील त्या दिवशी वाटेल की आपल्याला काहीतरी परिवर्तन आपलं तुमच्या आणि माझ्या मनामध्ये झाले हो. ज्यावेळी महाराजांचा तह झाला त्यावेळी महाराज कुठल्या किल्ल्यावरती होते? महाराज राजगडावरती होते. महाराजांच्या डोळ्यातनं आयुष्यात फक्त एकदा पाणी आलं, उभ्या आयुष्यात फक्त एकदा, ते म्हणजे महाराजांनी तह केल्यानंतर. तह केल्यानंतर एक सरदार राजांकडे बघत होता, राजांच्या डोळ्यातनं पाणी आलं. तो पोरगा महाराजांच्या घोडशाळेत काम करायचं, ते पोरग राजानं बघितलं, खाली आलं, घोड्यावरती बसलं आणि गेलं थेट मिर्जाच्या छावणीवरती जाऊन तुटून पडलं. पण त्या पोराला गिरफ्तार करण्यात आलं आणि मिर्जाच्या समोरून उभा करण्यात आलं. मिर्जाने विचारलं, कोण जिगर, नाव काय तुझं? म्या करतोजी गुजर, एक बार संधी दे, मला तुझ्या सोबत काम करायचं आहे. अरे तू शिवाजी राजाचा माणूस आहेस, मराठा आहेस, हट, हा मराठा एक वेळ मरतील पण फुटतील कसले. तरी तो म्हणतोय, करतो जी मिर्झा राजे, तुम्ही माझ्या राजाचे सगळे किल्ले घेतलात, माझ्या राजाकडे काही सुद्धा उरले नाही, एक बार संधी द्या काम करायची. पण मिर्झाला संशय. मिर्झानं या कडतोजीला 2 किल्ले जिंकायला सांगितले महाराजांची. या कडतोजीनं स्वराज्यातले 2 किल्ले जिंकले, मिर्झाच्या ताब्यात आणून दिले. मिर्झाला या कडतोजीवरती विश्वास बसला आणि या कडतोजीला मिर्झानं स्वतःच्या छावणीला संरक्षण द्यायची नोकरी लावली. कडतोजीची नोकरी मिर्झाच्या छावणीच्या बाहेर पडली आणि मिर्झाच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, ज्या माणसानं माझ्या राजाच्या डोळ्यात पाणी आणलंय त्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि झालं, ठरलं, ऐन मध्यरात्री 2 वाजता या कडतोजीच्या मनातलं स्वप्न पूर्ण झालं आणि कडतोजीची नोकरी हुबेहूब मिर्झाच्या छावणीच्या आत पहारा द्यायची लागली. रात्री 2 वाजता पहारे बदलले गेले. कडतोजी आत गेला, तो मिर्झा बिनघोर झोपी गेला होता. कडतोजी आत गेला, कट्यार काढली आणि मिर्झाकडे बघत म्हणतोय, अरे ज्या माणसानं माझ्या राजाच्या जीवाला घोर लावला त्याला असा बिनघोर झोपी जाऊन दिला नाही. काढली कट्यार, वर करणार तोपर्यंत सरदार म्हणाला, मिर्झा, आणि कडतोजीचा हात वरच्या वरती पकडला. मिर्झा उठला, कोण जिगर, या. कडतोजीवरती हात उगारायची कोणाची जिगर, बोल काय पाहिजे? कडतोजी म्हणतो, एक बार मिर्झा, एक बार माफी द्यावी. वाघ आणि मराठे उगा कुणाच्या नादाला लागत नाहीत. वाघ आणि मराठे उगा कधी कोणाच्या नादाला लागत नाहीत, पण आमच्या नादाला कोणी लागलं तर फाडल्याशिवाय आम्ही सोडत नाही. एक बार संधी द्या, एक बार. मिर्झा, एक बार. कडतोजी गुजर, तुला काय आहे ते दाखवतो. वाह, मिर्झानं आपली रजपुती तलवार मागवली. सगळे म्हटले या कडतोजीची गर्दन कलम केली जाणार. मिर्झानं ती रजपुती तलवार कडतोजीच्या हातात ठेवली आणि मिर्झा म्हणतोय, जा, मी तुला जिवंत सोडतो आणि जाऊन सांग तुझ्या राजाला, ज्या माणसाकडं तुझ्यासारखे निष्ठावंत मावळे आहेत त्या राजाच्या केसाला सुद्धा उभ्या आयुष्यात कधी धक्का लागणार नाही. कडतोजी माघारी आला. ही खबर महाराजांना कळाली आणि महाराजांनी या कडतोजीचा सत्कार केला आणि महाराज म्हणतात, वा कडतोजी गुजर, तुम्ही काय प्रताप केलात. आजपासून तुम्ही कडतोजी गुजर नाही, आजपासून तुम्ही स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर. या स्वराज्याचं संरक्षण तुम्ही करायचं प्रतापराव. आणि ठरलं, महाराजांचे अनेक गडकिल्ले जे मुघलांकडे होते ते गडकिल्ले जिंकून प्रतापरावांनी महाराजांकडे आणून दिले. एकदा बेलोल खान नावाचा मुघलांचा सरदार स्वराज्यावरती आला. ही खबर प्रतापरावांना कळाली, तलवार काढल्या, सप युद्ध झालं
आणि बेलोल खान गिरफ्तार झाला. बेलोल खान प्रतापरावांचं पाय धरलं आणि म्हणतोय, राव एकदा माफी द्या राजे, एक बार राव जिवंत सोडा. उभ्या आयुष्यात तुमच्या स्वराज्याकडे येणार नाही, फक्त एकदा जिवंत सोडा. मराठी माणसं प्रेमानं बोलवलं तर अंगावरची कापडं काढून देणारी आमची जात. मिर्झानं या बेलोलला जिवंत सोडलं. ही खबर महाराजांना कळाली. स्वराज्याचा राज्याभिषेक चालू आहे, महाराज छत्रपती होणार आहेत. आणि त्यावेळी स्वराज्याचा राज्याभिषेक चालू असताना ही घटना घडली आणि महाराजांनी प्रतापरावांना सांगितलं, प्रतापराव तुम्ही तर शिपाईगिरी केलात, सेनापतीगिरी कसली. प्रतापराव तो बेलोल सापाची जात आज ना उद्या फिरून दंश करणारच. प्रतापराव त्या बेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही. महाराजांनी सांगितलंय, बेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही. महाराजांचा राज्याभिषेक चालू होता, पण स्वराज्याचा सरसेनापती राज्याभिषेकाला उपस्थित नव्हता. एके दिवशी शेकोटी पेटवून सायंकाळी प्रतापराव गुजर बसले होते आणि खेर पळत आला आणि म्हणला, राव तो बेलोल परत स्वराज्यात आलाय. त्या पेटलेला त्या ठिणगीत ना एक ठिणगी प्रतापरावांच्या डोळ्यात घेतली आणि उठले आणि म्हणाले, कोण येणार माझ्या सोबत. उभे राहिले 6 मावळे. अवघ्या 6 मावळ्यांना घेऊन प्रतापराव घोड्यावरती बसले आणि थेट त्या 4.5 लाखाच्या बेलोलच्या छावणीवरती तुटून पडले. अरे एक मराठा त्या एक लाख सरदाराला ऐकत नव्हता. उगाच म्हणत नाहीत, मराठ्यांच्या नादाला कधीच लागायचं नाही, कारण हे कधीच उभ्या आयुष्यात जिवंत सोडत नाहीत. पण 4.5 लाख सैनिकांनी या 7 मराठ्यांना गिरफ्तार केलं. बेलोलनं प्रतापरावांची गर्दन कलम केली. प्रतापरावांची गर्दन मातीमध्ये खाली पडली. प्रतापरावांच्या तोंडात एक वाफ निघाली. वाफेबरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा प्रतापराव सांगत गेला, सांगा माझ्या राजाला, तुमचा प्रतापराव मातीत नाही मेला, तुमचा प्रतापराव मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. दगडांवर दिसती अजून येतल्या टाचा, दगडांवर दिसती अजून येतल्या टाचा, ओढ्यांवर तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा, अद्याप वीरांनी कोण वाऱ्यावर गात, वेड्यात मराठे वीर दौडले सात, वेड्यात मराठे वीर दौडले सात.